हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक मस्तपैकी आहे ना खुसखुशीत आणि हेल्दी असं आहे ना थालपीठाची रेसिपी करणार आहोत। तर ते आहे रताळ्याचं थालपीठ। आता तुम्हाला वाटेल अरे रताळ्याचं थालपीठ म्हणजे ही उपवासाचं करतेय का? तर नाही, उपवासाव्यतिरिक्त सुद्धा आपण रताळ्याचे बरेच पदार्थ करू शकतात। त्यातलाच आहे हा प्रकार रताळ्याचं मस्तपैकी आहे ना थालपीठ। आणि बरेच आपण मिश्र पीठ वापरलेली आहेत, हो पण कणिक सोडून। सो आपलं हे जे थालपीठ आहे ते ग्लुटेन फ्री आहे। रताळ्याच्या थालपीठासाठी ना मी आतपाव रताळी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहेत, सालं काढलेली नाहीयेत, शिजल्यावर सालं छान निघतात। आता कुकरच्या भांड्यात मी हे घेतलेले, आता त्यातनं थोडंसं पाणी टाकूयात आपण आणि 2 शिट्ट्या करून आपण रताळी उकडून घेऊया। 2 शिट्ट्या करून आपण रताळी छान उकडून घेतली, ती गार झाली आहेत। आता आपण काय करूयात, सोलून घेऊयात। तुम्ही बघू शकता इतकं मस्त त्याचं साल लगेच निघतं। रताळे सोलून घेतलेले, आता आपण काय करूयात, स्मॅशरनी छानपैकी स्मॅश करूया। हाताने स्मॅश केले तरी चालू शकतं। रताळे छान आहे ना स्मॅश करून घेतलेली आहेत आपण। आता या थालपीठासाठी ना आपण मल्टी फ्लोर वापरणार, मल्टी ग्रेन फ्लोर म्हणजे ना वेगवेगळी पिठं वापरणार आहोत। तर पहिलं पीठ आपण टाकत आहोत मक्याचं। आपण अर्धा बाउल मक्याचं पीठ टाकून घेतलंय, अर्धा बाउल डाळीचं पीठ, अर्धा बाउल बाजरीचं पीठ, अर्धा बाउल नाचणीचं पीठ, अर्धा बाउल ज्वारीचं पीठ, अर्धा बाउल बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे लाल मिरची पावडर किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं, 2 चमचे तीळ, पांढरे तीळ किंवा तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही कमी जास्त करू शकता, 2 चमचे दही। आता दही आपण कशासाठी घालत आहोत माहितीये का, की ही जी पिठं आहेत ती ना ग्लुटेन फ्री आहेत, त्यामुळे काय आहे ना माहितीये का, त्याला असं स्टिकीनेस पण नसतो आणि ना ती पिठं कोरडी पडतात। सो आपलं जे थालपीठ आहे ते कोरडं पडायला नको ना, यासाठी आपण थोडंसं दही घातलंय। किंवा इतर वेळेस सुद्धा कुठलंही थालपीठ करताना ना थोडं दही घातलं ना की चव पण छान येते आणि छानपैकी सॉफ्ट थालपीठं होतात। आता हे सगळं ना मिक्सचर आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात, म्हणजे तिखट मीठ व्यवस्थित सगळीकडे लागेल। आता ही जी मी पिठं टाकलेली आहेत, तर त्यातलं कुठलं अवेलेबल नसेल तर त्या पद्धतीने बाकीचं कुठलं पीठ असेल तर ते ॲडजस्ट करू शकता, म्हणजे कमी जास्त त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण थालपीठाचं जे पीठ आहे ते छानपैकी भिजवून घेऊया। थालपीठाचं पीठ आपण भिजवून घेतलंय, किंचित सैलसर भिजवायचं, म्हणजे काय होतं की थालपीठ आपलं कोरडं होत नाही यासाठी। आता 10 मिनिटं आपण झाकण ठेवून छानपैकी भिजवू देऊयात आपलं पीठ। 10 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून चेक करूया। येस, पीठ मस्त भिजलेलं आहे। आता आपण एका तव्यावरनं थालपीठ लावून घेऊया। एका पॅनमध्ये ना मी थोडंसं तेल टाकलंय। आता आपण ब्रशनी किंवा हाताने असं छान स्प्रेड करू, म्हणजे ना थालपीठ आपल्या ना छान भाजलं पण जातं आणि अजिबात चिटकत नाही। आता आपण ना पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि छानपैकी थालपीठ आहे ना असं स्प्रेड करून घेऊया, थापून घेऊया। पीठ जर आहे ना हाताला चिटकत असेल तर थोडंसं पाण्याचा हात करून घेतला तरी चालेल, किंवा एका वाटीत थोडं पाणी घ्यायचं, त्यात बुडवून तुम्ही थापू शकता। मग छान पातळसर आपण आहे ना थालपीठ थापून घेतलंय। आता त्याला थोडंसं असं ना मध्ये मध्ये होल्स करूयात, कारण आपल्याला ना त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे थालपीठ छान खुसखुशीत भाजलं जातं। एक एक थेंब तेल टाकूयात। जर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही अगदी थोडंसं तूप पातळ करून टाकलं तरीही चालेल। आता आपण हे थालपीठ भाजायला ठेवूया। आता मी आहे ना गॅसवर हा पॅन ठेवून घेतलेला आहे, बारीक गॅसवर आहे ना छानपैकी आपण आहे ना आता हे शिजवून घेऊयात, भाजून घेऊयात। झाकण ठेवलेलं आहे, एक 3 ते 4 मिनिटांना अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाहीये। 3 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करूयात आपलं थालपीठ झालंय का। येस, तर छान ना असं मस्त खालून भाजलेलं आहे। जास्त असे ना डार्क कलरचे डाग अजिबात पडेपर्यंत ना भाजायचं नाही, कारण काय होतं मग ते थालपीठ जे आहे ते ना असं कडक होऊन जातं, अजिबात म्हणजे चावलं जात नाही म्हणून। आता दुसऱ्या साईडने 1-2 मिनिटं आपण भाजून घेऊयात
अगदी 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून आता चेक करूयात दुसऱ्या साईडनी. येस, दुसऱ्या साईडनी पण हलकं असं गुलाबी झालेलं आहे आणि आपलं थालपीठ तयार आहे. आपण गॅस बंद करू. अशा पद्धतीने आपण बाकी सगळी थालपीठं करून घेऊया. फ्रेंड्स, आपलं आहे ना खुसखुशीत आणि ग्लुटेन फ्री असं हेल्दी मस्तपैकी आहे ना स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचं थालपीठ तयार आहे. आणि आपण त्याबरोबर छानपैकी आहे ना घरी लावलेलं दही आणि लसणाच्या पातीची हिरवी चटणी आणि फायनली थालपीठावर आपण घरातलं जे लोणी आहे ते सुद्धा सर्व केलेलं आहे. तर मंडळी, आपण जी आहे ना शेवटी आहे ना थाळी सर्व केलेली आहे. ही थाळी बघून तर तुम्हाला असं वाटत असेल की आहे ना वेट लॉस साठी ही परफेक्ट थाळी आहे. येस, वेट लॉस साठी तर आहे आणि बाकी बऱ्याच गोष्टींवर किंवा बऱ्याच वेळेला पर्याय आपल्याला सुचत नसेल तर नक्कीच आहे ना ही झटपट आहे ना थालपीठ होऊ शकतं. सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.